हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण मापनावरील काही उदाहरणं बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण पहिलं उदाहरण सुरू करू, ज्याच्यामध्ये आपण अंतराची बेरीज बघणार आहोत. तर अंतराची बेरीज करताना आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे की बेरीज करा 15 किलोमीटर 740 मीटर अधिक 13 किलोमीटर 950 मीटर यांची बेरीज करा. आता ही बेरीज करताना आपल्याला या संख्या अशा प्रकारे एका चौकटीमध्ये व्यवस्थित एकाखाली एक लिहून घ्यायच्या आहेत. आणि या लिहित असताना आपण सगळ्यात पहिले इथे उजवीकडून सुरुवात करूया आणि पहिले मीटरची बेरीज करून घेऊया. त्याच्यामध्ये जर काही हातचा येत असेल तर तो किलोमीटरमध्ये बेरीज करूया आणि मग आपल्याला संपूर्ण बेरीज मिळेल. चला, तर सगळ्यात पहिले आपल्याला मीटरमधल्या संख्यांची बेरीज करायची आहे आणि त्यांची बेरीज एकूण येत आहे 1690 मीटर. आता 1690 मीटरमधला हा जो एक आहे हा कोणत्या स्थानी आहे तर तो एकक दशक शतक हजार स्थानी आहे आणि तो आपल्याला 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर हे माहिती आहे. तर ते तो दर्शवतो आहे. हा एक आकडा आपल्याला 1 किलोमीटर दर्शवतो आहे. म्हणून आपण या 1ला इकडे घेऊया वरती आणि या 690ला इथे मीटरमध्ये लिहूया. म्हणजे आपल्याकडे 690 मीटर आले आणि त्यातला 1 किलोमीटर जो होता तो वर आला. आता 1 किलोमीटर आणि 15 अधिक 13 यांची बेरीज आपण केली तर आपल्याला 29 किलोमीटर इतकी मिळाली. म्हणजेच आपलं एकूण उत्तर आलेलं आहे 29 किलोमीटर 690 मीटर इतकं. चला, पहिलं उदाहरण आपण व्यवस्थितरित्या सोडवलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. आता आपल्याला पैशांची बेरीज इथे करायची आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला आहे बेरीज करा 9 रुपये 50 पैसे अधिक 14 रुपये 60 पैसे बरोबर किती. तर आपण ते सुद्धा अशा प्रकारे चौकटीमध्ये लिहून घेऊया. रुपयाच्या खाली रुपये आणि पैशाच्या खाली पैसे. आता बघा, इथे आपण पैशांची बेरीज करत असताना 50 पैसे अधिक 60 पैसे बरोबर होतात 110 पैसे. पण या 110 पैसेमध्ये आपल्याला माहिती आहे 100 पैसे सुद्धा आहेत आणि ते 100 पैसे आपल्याला दाखवतात संपूर्ण 1 रुपया. म्हणून या 110 मधले जे 1 रुपया आणि 10 पैसे आहेत त्यांना आपण वेगवेगळे अशा प्रकारे लिहून घेऊया आणि त्यांना या बेरजेमध्ये सुद्धा लिहूया की इथे आपण 50 अधिक 60 बरोबर 110 केले, त्यातले 10 पैसे खाली लिहिले आणि 1 रुपया हातचा घेतला आणि हातचा घेतल्यानंतर आपण 1 अधिक 9 अधिक 14 यांची बेरीज करूया जी आपल्याला मिळते 24. म्हणजे आपल्याला या बेरजेचं उत्तर काय मिळालेलं आहे 24 रुपये 10 पैसे इतकं. चला, आता पुढचं उदाहरण बघूया. तर पुढे आपल्याकडे धारकता म्हणजे व्हॉल्यूम किती आहे हे विचारलेलं आहे आणि त्याची वजाबाकी करण्याचा प्रश्न आहे. तर इथे हा प्रश्न आपल्याला विचारतो 4 लिटर 200 मिलीलिटर किंवा आपण ज्याला मिलीसुद्धा म्हणतो वजा 2 लिटर 750 मिलीलिटर यांची वजाबाकी करा. आता तुम्हीसुद्धा हे पहिले करून बघा. पाहिजे तर व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा आणि करून बघा. मला वाटतंय तुम्ही कदाचित करून बघितलं आहे. तर आता मी सोडवायचा प्रयत्न करतो. तर चला आपण बघूया. 4 लिटर 200 मिलीलिटर वजा 2 लिटर 750 मिलीलिटर. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला सर्वप्रथम मिलीलिटरची वजाबाकी करायची आहे आणि ती करत असताना 200 मधून 750 वजा करणं ही कठीण गोष्ट आहे किंवा जी अशक्य गोष्ट आहे. म्हणून आपल्याला लिटरमधून 1 लिटर हे मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करायला लागतील किंवा त्याचं रूपांतर मिलीलिटरमध्ये करायला लागेल. तर 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? बरोबर, 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर. आणि म्हणून आपण इथे 1 लिटर उसने घेऊ शकतो आणि इथे आपल्याकडे राहिले आहेत 3 लिटर. आता इथला जो एक उसना घेतला त्याच्या जागी आपण इथे 1200 मिलीलिटर इतके आपल्याकडे मिळालेले आहेत आणि यामधून आता 750 वजा करणं ही एकदम सोपी गोष्ट आहे. म्हणजे बघा
1200 किंवा 1200 वजा 750 बरोबर 450 मिलीलिटर हे आपल्याला उत्तर मिळालं. आणि इकडे लिटरच्या बाजूला आपण 3 मधून 2 वजा केले, आपल्याला मिळाला 1 लिटर. म्हणजे आपल्याला पूर्ण उत्तर मिळालेलं आहे 1 लिटर 450 मिलीलिटर. मला वाटतंय तुम्ही सुद्धा सोडवून बघितलं असेल आणि तुमचं सुद्धा उत्तर हेच आलं असेल. चला आता आपण शेवटचं उदाहरण बघूया. आता या शेवटच्या उदाहरणामध्ये आपल्याला विचारलं आहे वस्तुमानाची वजाबाकी करा. आणि इथे वस्तुमान आपण किलोग्रॅममध्ये मोजतो हे तुम्हाला माहिती असेलच. तर किलोग्रॅममध्ये वस्तुमान मोजताना आपल्याला वजाबाकी करायची आहे 35 किलो 150 ग्रॅम वजा 26 किलो 470 ग्रॅम. आता यांची वजाबाकी करताना सुद्धा आपण त्यांना अशा प्रकारे चौकटीत नीट एकाखाली एक लिहून घेऊया. आता आपल्याला इथे सुद्धा हे बघावे लागेल की 150 ग्रॅममधून 470 ग्रॅम वजा होणार नाहीत. म्हणून आपल्याला इथे 35 किलोमधून 1 किलो म्हणजेच 1000 ग्रॅम उसने घ्यावे लागतील. आणि ते उसने घेऊन आपण इथे 35च्या जागी 34 करूया. आणि जे उसने घेतलेले 1000 ग्रॅम आहेत ते 150 सोबत बेरीज करूया. म्हणजे 150 अधिक 1000 बरोबर 1150 ग्रॅम इतके आपल्याला मिळालेले आहेत. आता यातून 470 ग्रॅम वजा करणं तर अगदी सोपी गोष्ट आहे. म्हणजे हे आपण वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 680 ग्रॅम इतके मिळालेले आहेत. आता किलोमधले जे आहेत 34 त्यातून आपल्याला 26 वजा करायचे आहेत आणि आपल्याला उत्तर मिळेल 8 किलो. आणि म्हणून आपल्याला या संपूर्ण वजाबाकीचं उत्तर मिळालेलं आहे 8 किलो 680 ग्रॅम इतकं.